नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राच्या महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. या निकालानंतर राज्यातील समीकरण काही बदलणार का? या निकालानंतर महायुतीमधली धुसफूस काही वाढणार का? आणि याच्याही पेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं महायुती काय नक्की करणार, याचा अनेकांना प्रश्न पडलेला आहे. याचं कारणही तसंच आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या निवडणुकांमध्ये अजित पवार यांनी नको एवढं भाजपला अंगावर घेतलं. भाजपनं देखील अजित पवारांना सोडलं नाही. त्यांच्यामधील वाकयुद्ध जर आपण पाहिलं तर एकमेकांच्या विरोधातील लढणारे पक्ष आहेत की महायुतीतील पक्ष आहेत, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती होती. अजित पवार यांना सोबत घेतल्याचा आम्हाला पश्चाताप झाला होता, असं विधान खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं होतं. माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर अजित पवार यांना थेट धमकी दिली होती आणि ते असं म्हणाले होते की सिंचन घोटाळ्याची फाईल अजून बंद झालेली नाही. पण यावर अजित पवार थांबले नाहीत. अजित पवार यांनी तर थेट भाजपच्याच लोकांनी 100 कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा कसा केला आणि कशा प्रकारे 100 कोटी रुपयानं प्रकल्पाची किंमत वाढवली, त्याच्यात अधिकाऱ्यांनी स्वतःची भर घालून भ्रष्टाचार कसा फुगवला, याचं देखील उदाहरण त्यांनी सांगितलं. त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या नेत्यांना, भाजपच्या नेत्यांना धारेवर धरलं. पुण्यामधल्या त्रिकुटाला हद्दपार करायचंय अशी भाषा वापरली. अर्थात हे त्रिकूट होतं मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि गणेश बीडकर. पिंपरी चिंचवडमध्ये तर महेश लांडगे यांच्या कासोट्यालाच त्यांनी हात घातलेला होता. यावरून भाजपचे नेते देखील अजित पवार यांच्यावर चिडलेले होते. अजित पवार यांच्यामुळं भाजपसमोर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जबरदस्त असं आव्हान उभं राहिलेलं होतं. भाजपच्या अनेक नाराज नगरसेवकांना, ज्यांना तिकीट मिळालं नाही अशा नेत्यांना अजित पवारांनी राष्ट्रवादीचं घड्याळ अगदी सहजतेनं बहाल केलं. अमल बालोडकर हे त्यातलंच एक मोठं उदाहरण. त्यामुळं अजित पवार हेच आपल्यासाठी मोठा या निवडणुकीमध्ये धोका ठरू शकतात, याची जाणीव भाजपला झाल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील रिंगणामध्ये उतरले आणि अजित पवार हे 16 तारखेनंतर फार बोलणार नाहीत, असा इशारा देखील एका मुलाखतीदरम्यान दिला. आता एवढं सगळं झाल्यानंतर भाजपनं आता अजित पवार यांची राजकीय कंबर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पूर्णपणे ठेचून काढलेली आहे. अजित पवार यांच्या पक्षाला पुण्यामध्ये फक्त 27 जागा मिळाल्या, पिंपरी चिंचवडमध्ये 37 जागा मिळाल्या. गेल्या वर्षी या अजित पवारांचा आकडा हा मोठा होता. त्यामुळं अजित पवार यांना आता महायुतीमध्ये भाजप ठेवणार का? अजित पवार यांचं करायचं काय? अजित पवार यांच्यासोबत राजकीय सख्य कसं ठेवायचं किंवा राजकीय जी स्पर्धा आहे ती कशी ठेवायची, त्याची चुणूक कालच भाजपच्या नेत्याने दिलेली आहे. भाजपच्या नेत्याने असं जाहीर केलं, पुणे जिल्हा परिषदची जी आता आगामी निवडणूक सुरू झालेली आहे, या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी जाहीर देखील करून टाकलं. त्याचं कारणही तसंच आहे. अजित पवार यांचा पुणे जिल्ह्याच्या राजकारणावर जो काही होल्ड आहे, तो होल्ड हा पुणे जिल्हा परिषद आणि पुणे जिल्हा बँक या 2 मार्गातून जातो. पुणे जिल्हा परिषदेमध्ये अजित पवारांशिवाय शब्द हलत नाही, अशी 1991 पासूनची परिस्थिती आहे. त्यामुळं जर पुणे जिल्ह्यामध्ये भाजपला आपला वरचष्मा ठेवायचा असेल, तर अजित पवारांना पुणे जिल्हा परिषदेमधून हद्दपार करणं गरजेचं आहे, याची जाणीव आता भाजपच्या नेत्यांना झालेली आहे. पुणे हा मोठा जिल्हा आहे. ग्रामीण भागातून जवळ 12 आमदार निवडून येतात आणि भाजपला पुढच्या काळामध्ये पुणे जिल्ह्यातलं स्थान जर बळकट करायचं असेल, तर अजित पवार यांना पुणे जिल्हा परिषदेमध्ये पराभूत करणं हे गरजेचं आहे. त्या दृष्टीनंच भाजपनं आता पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे. मग आता या पुणे महानगरपालिका आणि पुणे जिल्हा परिषद याच्या निवडणुकीनंतर अजित पवार महायुतीच्या सत्तेमध्ये राहणार की नाही, हा आता प्रश्न अनेकांना पडलेला आहे. आता या प्रश्नाचं उत्तर शोधण्याआधी अजित पवारांना भाजपनं सोबत का घेतलं होतं, याचं उत्तर आपण शोधलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला पुढच्या भविष्यातल्या प्रश्नाचं उत्तर देखील सहजतेने मिळू शकेल. अजित पवार यांना सोबत घेऊन पहिल्यांदा शरद पवार यांची ताकद ही भाजपनं आता शून्यावर आणलेली आहे. तुतारी जी शरद पवारांचं जे चिन्ह होतं, ती तुतारी या निवडणुकीमध्ये अक्षरशः गायब झालेली आहे. तुतारीपेक्षा MIM हा पक्ष मोठा ठरलेला आहे. त्यामुळं जे शरद पवारांनी या राज्यामध्ये एक आपलं शक्ती केंद्र निर्माण केलेलं होतं, त्या शक्ती केंद्राच्या गाभ्यालाच भाजपनं हात घातला आणि ते शक्ती केंद्र फोडून काढलं. हे शक्ती केंद्र फोडून काढण्यामध्ये त्यांचाच पुतण्या असलेल्या अजित पवारांचा पुरेपूर वापर हा भाजपनं करून घेतलेला आहे.
दुसरी गोष्ट आता अशी झालेली आहे की अजित पवार आणि शरद पवार हे जरी एकत्र आले तरी भाजपला हानी पोहोचू शकत नाहीत, हे देखील या निवडणुकीमधनं सिद्ध झालं. दोघांचीही विश्वासार्हता कमी करण्याचं काम हे भाजपनं अजित पवारांना सोबत करून घेतलं. आता ही विश्वासार्हता कशी कमी झाली? जो मुस्लिम वोटर हा शरद पवारांचा कधी काळी पाठीराखा होता, पुण्यामध्ये मुस्लिमांची ओबीसींची मतं ही शरद पवारांना मिळत होती, मात्र ही मतं अजित पवारांना ट्रान्सफर होत नाहीत, हे देखील या महानगरपालिका निवडणुकीमध्ये दिसून आलं. एक कोंढव्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. ज्या मुस्लिम बहुल कोंढव्या भागामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या चिन्हावरती उमेदवार उभे होते, पण या घड्याळाच्या उमेदवारांना लक्षात आलं घड्याळाला मुस्लिम समाजामध्ये फारशी मान्यता नाही आहे, घड्याळाच्या उमेदवारांना पाठिंबा मिळत नाही आहे, त्यामुळे त्यांनी ऐनवेळी तुतारी हे चिन्ह हातामध्ये घेतलं. पण तरीही शरद पवारांच्या या तुतारीला मुस्लिम समाजानं ओबीसी समाजानं स्वीकारलं नाही, ते काँग्रेसच्या पाठीमागे उभे राहिले. म्हणजे शरद पवार आणि अजित पवार या दोघांची ही वोट बँक या निमित्तानं खच्ची झालेली आहे, हे देखील साध्य केलेलं आहे. तिसरी आणखी महत्त्वाची गोष्ट होती की अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर ही भाजपनं कमी केलेली होती. तुम्हाला माहिती आठवा गेलं वर्ष म्हणजे 2024चा नोव्हेंबर महिना की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी हातून बसलेले होते, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला तयार नव्हते. त्याच वेळेस अजित पवार मात्र मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे असं सांगत एकनाथ शिंदे यांच्यावरती दबाव वाढवत होते. त्यामुळं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत ठेवून दोघांची ताकद एकाच वेळी कमी करण्याचं देखील काम हे भाजपनं केलेलं आहे. आता चित्र बदललेलं आहे. अजित पवार यांच्याकडे खासदार, लोकसभेचा खासदार एकच आहे. अजित पवार यांच्याकडे आमदार जरी असले, जवळपास 50हून अधिक आमदार आहेत, पण तेवढेच आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. भाजपचे स्वतःचे 133 आमदार आहेत. त्यामुळं आता अजित पवारांची गरज भाजपला अजिबात नाही आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की केंद्रामध्ये देखील अजित पवारांचा एकच खासदार असल्यामुळे केंद्रामध्ये देखील अजित पवारांची गरज नाही आहे. तरीही मग आता अजित पवारांचं करायचं काय, असा प्रश्न आता भाजपसमोर उभा राहू शकतो. मला असं वाटतं आहे की अजित पवार यांना सत्तेतनं आत्ता भाजपचे लोक घालवतील मला आता अजिबात वाटत नाही आहे. कारण अजूनही त्यांना असं वाटतं की आत्ता अजित पवारांना सोबत ठेवून अजित पवारांची जी काही विश्वासार्हता आहे, जी काही वोट बँक आहे, ती अजित पवारांच्या पाठीशी पुढच्या काळात उभी राहणार नाही याची काळजी या निमित्तानं घेतील. आणि अजित पवारांना देखील आता हे उमगलेलं असेल. पण अजित पवार हे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. त्यामुळं भाजप म्हणेल तसं आता अजित पवारांना पुढे वागावं लागेल, अशी आता चिन्ह आहे. ज्या शरद पवारांच्या जीवावरती अजित पवारांनी राजकारण केलेलं होतं, त्या शरद पवारांची देखील साथ आता अजित पवारांना मिळून उपयोग होणार नाही, कारण त्यांची देखील ताकद कमी झालेली आहे. त्यामुळं राज्यामधला एक महत्त्वाचा स्पर्धक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत भाजपनं अतिशय व्यवस्थितरित्या लावलेली आहे. अजित पवारांना सोबत घेतलं, शरद पवारांना एकटं पाडलं, राष्ट्रवादीची 2 शकलं केली आणि हा पक्ष काही जिल्ह्यांपुरताच मर्यादित ठेवण्यामध्ये भाजपला यश आलेलं आहे. जर अजित पवारांच्या हातातून पुणे जिल्हा परिषद जर गेली तर अजित पवारांचं पुढचं राजकारण देखील अधिक धोक्यात येणार आहे, अधिक अडचणीचं ठरणार आहे. त्यामुळंच अजित पवारांना सोबत घेऊनच अजित पवारांची ताकद भाजपची मंडळी कमी करतील याच्यामध्ये मला कोणतीही शंका वाटत नाहीत. 2029च्या आधीमध्ये कधीतरी अजित पवारांना महायुतीतनं बाहेर पाडावे लागेल, तशी परिस्थिती निर्माण केली जाईल किंवा त्या पद्धतीचे आरोप अजित पवारांवर किंवा त्यांच्या राष्ट्रवादीवरती हे केले जातील. आणि अजित पवार जर सत्तेतनं बाहेर पडले तर त्यांचा पक्ष, त्यांचे आमदार, त्यांचे खासदार, त्यांच्यामधले अनेक नेते मंडळी हे अजित पवारांची साथ सोडतील, हे वेगळं सांगायला नको. कारण त्यांना देखील माहिती आहे आपल्याला राजकारण करायचं असेल तर अजित पवारांसारखं सत्तेत राहावं लागतं. आणि त्यामुळं अजित पवारांचा पक्ष हा अक्षरशः मेटाकोटीला भाजप आणल्याशिवाय सोडणार नाही, हेच या निकालातनं सिद्ध झालेलं आहे. पण हेच निकाल जर अजित पवारांसाठी अनुकूल राहिला असता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये, तर त्यांनी देखील भाजपला पुणे जिल्ह्यामध्ये सोळ की पळ करून सोडलं असतं, हे देखील तितकंच खरं आहे. राजकारण हे कठोर असतं, राजकारण निष्ठुर असतं. त्यामुळं आता या कठोरतेला भाजपचं काय घी देखा लेकिन बडगा नाही देखा, असं आता पुढे अजित पवारांना सहन करावं लागेल, याच्यामध्ये माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. तुम्हाला काय वाटतं, भाजप अजित पवारांसोबत कोणता डाव खेळेल, त्यांचा वापर कसा करेल, याविषयी तुमच्या कॉमेंट नक्की सांगा. पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी.
नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.